नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इथं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक पहिल्यामधलं तिसरं गणित काय दिलं आहे. 2x वर्ग 2x अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 2x वजा 1 कंसाचा वर्ग भागिले 2x अधिक 1 कंसाचा वर्ग वजा 2x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर 17/8. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ओके, तर काय केलं सुरुवातीला आपण योग वियोग क्रिया केली आहे. कशासाठी केली आहे आता बघा, तुम्हाला समजेल. योग वियोग क्रिया केली म्हणजे हे बघा, हे जे वरती अंशस्थानी दिसते त्याच्यामध्ये एकदा हे मिळवलं आहे छेदस्थानची संख्या आणि एकदा वजा केली आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सेम 17मध्ये 8 मिळवलेत आणि 17मध्ये 8 एकदा वजा केले आहेत. त्याच्यानंतर काय येतं हे बघा, अधिक 2x वजा 1 कंसाचा वर्ग आणि वजा 2x वजा 1 कंसाचा वर्ग हे दोन्ही कॅन्सल होतं. ओके, आणि शिल्लक काय राहतं 2x अधिक 1 कंसाचा वर्ग आणि 2x अधिक 1 कंसाचा वर्ग म्हणजेच काय 2 गुणिले 2x अधिक 1 कंसाचा वर्ग. हे 2 वेळा आलेत ना म्हणून मी 2 लिहिलेत. तसंच सेम हे कॅन्सल होतं आणि हे कॅन्सल होतं. हे वजा आहे आणि अधिक आहे म्हणून शिल्लक करायचं अधिक 2x वजा कंसाचा वर्ग 2x वजा 1 कंसाचा वर्ग, कारण वजा गुणिले वजा अधिक होतं म्हणून इकडे 2 वेळा आला आहे म्हणून 2 एकदा लिहिले कंसात 2x वजा 1 कंसाचा वर्ग. आता 2 2 कॅन्सल होतात. आणि सेम इकडे 17 अधिक 8 25 आणि 17 वजा 8 9. आता काय इकडे वर्ग दिला आहे आणि इथे 5चा वर्ग 25 आहे, ते 3चा वर्ग 9 आहे. आपण दोन्ही बाजूची वर्गमुळे घेऊया. मग काय उत्तर येईल हे बघा, हे वर्ग कॅन्सल होतं मग आणि हे शिल्लक राहतं बरोबर 25चं वर्गमूळ 5 9चं वर्गमूळ 3. त्याच्यानंतर तिरकस गुणाकार केला. 3ला आपण बरोबर चिन्हाच्या या साईडला नेलं म्हणजे ते गुणिले झालं आणि 2x वजा 1ला बरोबर चिन्हाच्या या साईडला नेलं म्हणजे ते 5ला इकडे गुणिले झालं. ओके, त्याच्यानंतर 3 गुणिले 2x 6x अधिक 3 गुणिले 1 3 बरोबर 5 गुणिले 2x 10x वजा 5 गुणिले 5. त्याच्यानंतर 10xला इथेच ठेवलं आपण. 6xला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं म्हणजे ते वजा झालं. ओके, आणि 3ला इथेच ठेवलं आणि वजा 5ला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं म्हणजे ते बेरीज झालं. 10xमधून 6x गेले 4x 5 अधिक 3 8. आता xला आपण इथेच ठेवलं. 4ला आपण बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नेलं म्हणजे 4 इकडे गुणिले बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला नंतर होणार भागिले म्हणजे 8/4 4 1 4 4 2 8 x बरोबर 2. ही समीकरणाची उकल आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.